आषाढ महिना जवळ आला की आपल्याला गुळाच्या कापण्याची आठवण नक्कीच येते. अशा गुळाच्या कापण्या बनवणारे ज्या आपल्याला महिनाभर स्टोअर करू शकतात व जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ह्या खाऊ शकतात, अशा भरपूर साऱ्या लेयर्सच्या गुळाच्या कापण्या आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. छान अशा खुसखुशीत होतात, तशाच भरपूर साऱ्या लेयर्स येतात आणि चवीला अप्रतिम लागतात आणि महिनाभर तुम्ही ह्या एकदा बनवून ठेवा, महिनाभर ह्या टिकतात. अशी गुळाची कापण्या मी इथे तुम्हाला बनवून दाखवणार. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदी गूळ आपल्याला कापून घ्यायचा आहे. आता बघा, हा गूळ मी चाकूने कापून घेते. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही फोडून पण घेऊ शकतात, पण शक्यतो असा करून टाकला तर पटकन गूळ पाण्यामध्ये वितळतो. म्हणून मी थोडासा आपल्याला लागेल इतका गूळ काढून घेतलेला आहे. तो आपल्याला एका कपाने मोजून घ्यायचा आहे. आता इथे मी कपाने मोजून घेते. तुम्ही बघू शकता, हा कप जो आपण पिठासाठी वापरणार आहे तोच आपण गुळासाठी सुद्धा वापरणार आहे. जास्त दाबून न भरता आपल्याला फक्त असा कप भरून घ्यायचा आहे आणि राहिलेला गूळ मी ठेवून देणार आहे. आता हा एका भांड्यामध्ये ओतून घ्यायचा आहे आणि त्याच कपाने आपल्याला साधं पाणीसुद्धा घ्यायचं आहे. आता हा चमच्याने असा विरघळून घेऊ शकतो आपण. इथे गरम करायची गरज नाही, गूळ पाण्यामध्ये छान वितळला जातो. मेन म्हणजे आपण कापून घेतलेला आहे त्यामुळे पटकन हा वितळला जाणार आहे. पाहिजे असेल तर आपण हाताने सुद्धा याच्या गाठी फोडून घेऊ जर राहिले असेल तर, आणि गूळ छान असा पटकन वितळला जातो. 2च मिनटात हा आपला गूळ पाण्यामध्ये विरघळलेला आहे आणि आपला हा गुळाचा पाणी हे तयार आहे. आता आपल्याला इथे बघा, हे पाणी गाळून घ्यायचं आहे, कारण की याच्यामध्ये खडे पण राहू शकतात. म्हणून आपल्याला चाळणीने हे आता एका भांड्यामध्ये मी गाळून घेते. आता हा वाटीमध्ये गाळून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे ज्यामध्ये आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये 2 कप इतका मी मैदा घेतलेला आहे. आता मैदा चाळून घ्या. त्यानंतर छोटा बारीक कप घ्यायचा आहे, त्या कपाचा अर्धा कप रवा घ्यायचा आहे. थोडंसं चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. नंतर 1 चमचा तूप घ्यायचं आहे. आता हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचं छान असं मोहन तयार होईल आणि आपल्या कापण्या पण छान तयार होतील. तूप छान गरम करून घेतलेले आता यामध्ये आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं हाताने आणि या पद्धतीने मी मिक्स करून घेते. बघू शकतात, छान असं हे पीठ तयार होतं आणि याच पद्धतीने आपलं हे तयार झालं पाहिजे. असा मुटका जर बांधला तर त्याचा मुटका होईल, अशा पद्धतीनेच हे पीठ तयार झालं पाहिजे. म्हणजे आपलं पीठ परफेक्ट तयार आहे, म्हणजे आपल्या गुळांच्या कापण्याला छान असे लेयर्स येतात. आता थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं. डायरेक्ट सर्व पाणी घालायचं नाही, कारण की इतकं पाणी लागणार नाही. पाणी खूप कमी लागतं, तर मी बघू शकता जसं लागेल तसं मी यामध्ये पाणी घालणार आहे. अंदाजानंच आपल्याला हे पाणी घालत जायचं आहे आणि बघू शकतात अजून मी थोडंसं पाणी घालते आणि परत आपल्याला ह्या पद्धतीने हलक्या हाताने याचा आपल्याला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा. ह्या पद्धतीने पीठ मळायचं आहे, जास्त जोर पण द्यायची गरज पडणार नाही आपल्याला. आता पाणी लागणार नाही, इतकं पाणी पुरेसं होईल. आता मी हे पीठ आता ह्या पद्धतीने असा गोळा तयार करून घेते. बघू शकतात छान असं तयार झालेलं हे, आणि याच पद्धतीने झालं पाहिजे, म्हणजे आपल्या कापण्या छान अशा खुसखुशीत पण होतात आणि मस्त अशा लेयर्ससुद्धा येतात. आता आपल्याला काय करायचं, हे झाकून ठेवायचं आहे. आता आपण हे झाकून ठेवू आणि उरलेलं पाणी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात. हे खराब होत नाही, 8 दिवस तुमचं हे पाणी राहू शकतं फ्रीजमध्ये तसंच गुळाचं. आता हे मी 10 मिनटं छान मुरून दिलं आहे पीठ आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आता ह्या पद्धतीने हा गोळा तयार झालेला आहे. थोडासा आता मळून घेऊ परत आपल्याला ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. याचे 4 भाग इतके मी करून घेते. आपल्याला याच्या चपात्या आपल्याला पहिल्यांदा लाटून घ्यायच्या, त्यामुळे आपल्याला याचे 4 भाग आपण याचे करून घेऊ. एका चपातीच्या आकाराचा इतका करायचा आपल्याला फक्त, आणि ह्या पद्धतीने गोळे आपण तयार करून घेतलेले बघू शकता. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजूनपर्यंत सविता फूड अँड आर्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. आणि ह्या पद्धतीनेच रेसिपी तुम्हाला मी घेऊन येत असते. तर आता आपल्याला हे लाटून घ्यायचे. आता मी एक गोळा घेतला आहे आणि आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे. पातळ जितका पातळ होईल ना तितकं लाटायचं आहे, पण यामध्ये गूळ घातले ना त्यामुळं ते थोडंसं आपल्याला लाटायला थोडंसं जड जातं. पण आपल्याला जितकं पातळ होईल ना तितकं आपण हे लाटून घेणार आहे. बघा
इतकं लाटता आलं तितकं मी हे छान असं लाटून घेतलं आहे आणि इतकं पातळ आहे बघा, चपातीच्याच आकाराचं झालेलं आहे हे. आता हे एकाच ताटामध्ये आपण काढून ठेवू आणि दुसरी लाटायला घेऊ. ह्या पद्धतीने आपण ह्या 4ही चपात्या बनवून घेतलेल्या आहे. आता ते आपण साईडला ठेवू आणि त्याआधी आपल्याला बघा 1 चमचा तूप, त्यामध्ये अर्धा चमचा मैदा आणि थोडीशी पिठी साखर घालायची आणि याचं छान असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे हा साठा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने. आता हा साठा ह्या पद्धतीने तयार करायचा आहे आणि मस्त पेस्ट याची तयार होते. आता ही साईडला ठेवून देऊ आणि जी चपाती लाटून घेतली ती पहिली आपल्याला इथे आथरून घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला हे साठा जो बनवलेला आपण तो लावून घ्यायचा आहे. हाताने मी छान असा पसरून देते म्हणजे व्यवस्थित लागला जातो. त्यानंतर दुसरी चपाती घ्यायची आपल्याला, ती त्यावरती आथरून घ्यायची आहे आणि परत आपल्याला वरतून साठा लावून घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने मी 2-2 चपात्याचं करणार आहे. आता हे 2 चपात्याचं करते, नंतर राहिलेल्या 2 चपात्याचं आपल्याला नंतर करायचं आहे. तर ह्या बाजूने ह्या पद्धतीने आपल्याला फोल्ड करत जायचं आहे, वरतून थोडा थोडा साठा लावत जायचं आहे. अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. नंतर हे हलक्या हाताने मस्त लाटून घ्यायचे. आता हे परत आपल्याला लाटायचं आहे आणि पातळसर लाटायचं आहे. जितकं लाटता येईल ना आपण तितकं लाटून घेणार आहे, तरीसुद्धा त्याला छान अशा लेयर्स येणार आहे. बऱ्याचदा तुम्ही कापण्या केल्या असाल पण त्या 8 दिवसाच्या वर टिकत नाही. टिकल्यास तर 8 दिवस टिकतात, त्याच्यापेक्षा जास्त दिवस टिकत नाही. पण ह्या तुमच्या महिनाभर टिकू शकतात. पूर्ण आषाढ महिना तुम्ही ह्या खाऊ शकतात अशा कापण्या आज आपण इथे बनवतो आहे. तर बघू शकतात मी ह्या पद्धतीने मस्त असं चौकोन लाटून घेतलं आहे. जितकं होईल तितकं पातळ मी लाटून घेणार आहे आणि छान असं लाटून आपल्या इथे तयार आहे. नंतर आपल्याला ह्या कटरने कापून घ्यायचं आहे. बघू शकतात त्याआधी त्यावरती आपल्याला थोडीशी बारीक अशी मस्त खसखस त्यावरती पेरून द्यायची आहे. त्यानंतर हाताने प्रेस करायची आहे म्हणजे ती व्यवस्थित बसेल. हे बघा या पद्धतीने खसखसीने कापण्या दिसायला पण छान दिसतात आणि खातानासुद्धा चव लागते. वरतून थोडंसं लाटणं फिरून घ्यायचं आहे म्हणजे त्या खसखस आहे ती तेलात सुटणार नाही आणि व्यवस्थित बसेल. त्यानंतर आपल्याला चौकोन करून घ्यायचा आहे कटरने, छान बाजूचं काढून टाकायचं आहे ह्या पद्धतीने आणि नंतर आपल्याला कापण्यांचा शेप देऊन ह्या पद्धतीने कट करून घेणार आहे. आधी मी क्रॉस कापून घेणार आहे. ह्या पद्धतीने कापून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला हे सरळ कापायचं आहे. तर बघू शकता छान अशी रेसिपी आहे. ही नक्कीच आवडेल. जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना किंवा तुमच्या मैत्रिणीला नक्कीच शेअर करा. त्यांनासुद्धा ह्या रेसिपीची नक्कीच गरज असेल. तर बघू शकतात आता आपण क्रॉस कापल्यानंतर आता सरळ कापायचं आहे म्हणजे छान असे आपले कापण्यांचा आकार एकसारखा येईल आणि अशा मस्त अशा कापण्या आपल्या इथे तयार झालेल्या आहे. आता ह्या बघा ह्या पद्धतीने मी काढून दाखवते. बघा काढतानाच त्याची लेयर्स निघते. ह्या पद्धतीने आपल्या तयार झालेल्या आहे. आता दुसरीकडे मी कमी गॅसवर तेल तापण्यासाठी ठेवलं होतं. खूप कडकडीत पण नका तापून देऊ. तर आपल्याला हे मीडियम गॅसवर आपण तळून घेणार आहे. फास्ट पण नाही करायचं आहे आणि कमी पण नाही करायचं आहे. मीडियम गॅसवर ह्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. त्याच्यामुळे त्याचे लेयर्स पण चांगले येतात आणि आतून पण व्यवस्थित भाजल्या जातात, त्या तळल्या जातात, कच्च्या राहत नाही. नाही तर मग त्या काय होतात फास्ट गॅसवर पटकन वरतून लाल होतात आणि आतून तशाच कच्च्या राहतात. म्हणून व्यवस्थित आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे मीडियम गॅसवर. आता ह्या दोन्ही साईडने मी तळते छान मस्त अशा वरती आलेल्या आपण तेलामध्ये सोडल्यानंतर आणि नंतर आपण बघू शकतात मी तुम्हाला लेयर्स दाखवते बघा. ह्या पद्धतीने छान अशी लेयर्स आलेले आहे बघा आणि आपल्याला ह्या अशा तळून घ्यायच्या आहे. छान असा कलर आला की ब्राऊन की आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहे. 3 ते 4 मिनटं ह्या मी छान अशा दोन्ही साईडने तळून घेतलेल्या आहे. आता आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि छान अशा सर्व करायच्या आहे. बघू शकतात एकदम छान अशा खुसखुशीत भरपूर साऱ्या लेयर्सच्या आपल्या गुळाच्या कापण्या तयार आहे. ह्या घरी नक्की ट्राय करून बघा. आषाढ महिना लवकरच येतो आहे तेव्हा तुम्ही खाऊ शकतात. आता छान असा बाहेर पाऊस पडतो आहे तर तुम्हाला चहाबरोबर काही खायचं असेल तर तुम्ही यासुद्धा बनवून स्टोअर करून ठेवू शकतात आणि खाऊ शकतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.